सध्याच्या काळात स्मार्टफोन, फ्रीज, टीव्ही, मोटारसायकल किंवा कार अशी कोणतीही वस्तू EMI वर खरेदी करता येते. यामुळे EMI वर वस्तू खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण फारच वाढले. तुम्ही देखील एखादी वस्तू EMI वर खरेदी केलीच असेल, नाही का? जर तुम्ही सुद्धा EMI वर एखादी वस्तू खरेदी केली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कामाचा ठरणार आहे. खरे तर आधी EMI वर वस्तू खरेदी करण्यासाठी काही डाऊन पेमेंट देखील भरावं लागत असायचं. पण मात्र आता झिरो डाऊन पेमेंटवर देखील वस्तू उपलब्ध होते. म्हणूनच EMI वर वस्तू खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. आगामी काळात हे प्रमाण आणखी वाढणार असे दिसतंय. पण EMI वर वस्तू खरेदी करणाऱ्या लोकांना काही वेळा आपला EMI वेळेवर भरता येत नाही. मग अशा प्रकरणांमध्ये बँकांकडून दंड आकारला जातो. अनेकदा हा दंड आकारल्यानंतर काही जण EMI भरत नाही. मग बँकेकडून EMI वर घेतलेली वस्तू जमा करतात. ती वस्तू बँक कर्मचारी आपल्या ताब्यात घेऊन येतात. अशा वेळी अनेक माध्यमातून खरंच बँकांना रेग्युलर हप्ता भरला नाही तर वस्तू ताब्यात घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे का? EMI वर वस्तू खरेदी केलेली असेल आणि काही कारणास्तव हप्ता भरला नाही तर बँकेला ती वस्तू ताब्यात घेण्याचा अधिकार आहे का? वस्तू ताब्यात घेण्यासाठी नेमकं प्रोसेस काय असते? अशा वेळी संबंधित कर्जदाराला काही विशेष अधिकार प्राप्त आहेत का? अशा वेगवेगळ्या प्रश्नांचे आता आपण थोडक्यात उत्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी अजय. तुम्ही बघताय अर्थ मराठी हे आमचं नवीन YouTube चॅनल. आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं. EMI भरला नाही तर वस्तू जमा होऊ शकते. जर समजा तुम्ही EMI वर कार खरेदी केलेली असेल आणि काही कारणास्तव तुम्ही या कारचा EMI सुद्धा भरू शकला नाहीत तर अशा वेळी बँकेला तुमची कार जमा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ज्यावेळी तुम्ही कारसाठी लोन घेता त्यावेळी एक फॉर्म भरून घेतला जातो. त्यावर स्पष्टपणे लिहिलेलं असतं की जर तुम्ही लोनची रक्कम वेळेत भरली नाही तर गाडी जप्त केली जाऊ शकते. मात्र गाडी जप्त करण्यापूर्वी बँकांना सुद्धा काही नियमांचे पालन करावे लागते. म्हणजेच एक हफ्ता बाउन्स झाला आणि लगेचच बँक तुमची गाडी ओढून नेऊ शकत नाही. गाडी ओढून घेऊन जाण्यापूर्वी बँक तुम्हाला नोटीस पाठवते. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे गाडी जप्त करण्याआधी बँकेकडून तुम्हाला 2 महिन्यांची नोटीस दिली जाते. म्हणजेच या 2 महिन्यांच्या काळात तुम्ही पैसे भरू शकता आणि तुमचा EMI तुम्ही रेग्युलर करू शकता. जर समजा बँकेने 60 दिवसांची नोटीस दिलेली असेल आणि या दिवसांमध्ये तुमच्याकडून पैशांची ॲडजस्टमेंट झाली नाही तर तुम्ही बँकेला जाऊन आणखी काही दिवस मुदत वाढवून घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बँक कर्मचाऱ्याला तुमची गाडी जप्त करण्याचा अधिकार आहे का? तर याचे उत्तर आहे नाही. कारण बँक तुमची गाडी थेट जप्त करू शकत नाही. म्हणजे बँकेच्या माध्यमातून तुमची गाडी जप्त केली जाऊ शकते. मात्र ही प्रक्रिया तिसऱ्या पक्षाच्या एजन्सीद्वारे पार पाडली जाते. जर तुम्हाला ही प्रक्रिया अनुचित वाटत असेल तर तुम्ही कायदेशीर सल्ला घेऊ शकता. यासह बँकेविरोधात ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत तक्रार सुद्धा दाखल करता येते. बँकेकडे जप्त केलेली गाडी विकण्याचा अधिकार असतो. अशी गाडी बँकेकडून लिलाव पद्धतीने विकली जाते. या गाडीच्या विक्रीतून जे पैसे मिळतात त्या पैशांमधून बँक आपल्या कर्जाची रक्कम वसूल करते. जर गाडी विक्रीतून आलेल्या पैशांमधून कर्जाची रक्कम वसूल झाली नाही तर अशा परिस्थितीत बँक सदर व्यक्तीकडून उर्वरित पैसे वसूल करू शकते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जाता जाता सर्वात महत्त्वाची आठवण करून द्यायची, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात आणखी एका अशाच महत्त्वपूर्ण विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.